राऊत आणि शेंडगे परिवाराचं स्वैरिक जुळण्याचे योग आले होते आणि त्यानंतर काही दिवसातच आकाश हा देखील मुलगी पाहायला आला. त्यावेळी करिश्माचे सौंदर्य पाहून आकाशाने लग्नाला होकार दिला आणि 22 फेब्रुवारी 2022 रोजी विवाह पार पडला. शंकर शेंडगे यांच्या घरची परिस्थिती ही जेमतेम स्वरूपाची होती, त्यामुळे लग्न कार्यामध्ये काही कमतरता पडल्या होत्या. त्याबद्दल करिश्माच्या घरच्या लोकांना आवडले नाही. त्यामुळे पुन्हा घेण्या देण्याचे जे काही व्यवहार ठरले होते त्यामध्ये सुद्धा पाहिजे तेवढे राऊत कुटुंबाला मिळाले नाही. त्यामुळे राऊत परिवारामध्ये शेंडगे परिवाराबद्दल नाराजी व्यक्त होऊ लागली होती. लग्न होऊन 6 महिन्याचा कालावधी झाला होता आणि करिश्माच्या संसाराला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली होती. करिश्मा ही कामात देखील अतिशय तरबेज होती. तिच्याही काही इच्छा होत्या, पण लग्न झाल्यानंतर त्या इच्छा पूर्ण होणार नाहीत याची तिला माहिती होती. तरी देखील ती नवऱ्याला माझे शिक्षण झाले आहे त्यामुळे मी काहीतरी जॉब करते असे म्हणत होती. पण नवऱ्याने तिला कधीही प्रतिसाद दिला नाही. आता विषय असा झाला होता की करिश्मा जरी घरात काही बोलायला लागली की सासू सासरे तिला टोमणे मारू लागले होते. तुझ्या माहेरच्या लोकांनी लग्नात पाहिजे तशी सोय केली नाही आणि सर्व पाहुणे यामुळे नाराज झाले, आम्हालाच नावे ठेवू लागले. अशा प्रकारे जेव्हा करिश्माच्या कानावर बोलणे येऊ लागले, आई वडिलांची परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी आहे त्या परिस्थितीत चांगल्या करण्याचा प्रयत्न केला असे करिश्मा हे सासरच्या लोकांना सांगत होते. मात्र असे जेव्हा करिश्मा बोलायची त्यावेळी सासरचे लोक तिला हेच तुझ्या आई वडिलांनी शिकवले का असे टोमणे मारू लागले. जेव्हा जेव्हा करिश्मा ही माहेरी बोलायची त्यावेळी घरात अतिशय आनंदी वातावरण असल्याचं ती माहेरी सांगत होती. ज्यावेळी करिश्मा ही माहेरी बोलते त्यामुळे तिच्या वागण्यात बदल होतो अशा प्रकारची चर्चा सासरच्या मंडळीत चालायला सुरुवात झाली. करिश्माचा नवरा हा आकाश कामावरून आला की त्याचे कान भरणे सुरू झाले होते. त्यामुळे आकाश हा करिश्मावर चिडून जाऊ लागला. आकाश हा घरी आला की करिश्माचे सासरे नवऱ्यासमोर तिच्यावर तुटून पडायचे. ज्या पद्धतीने करिश्मा घरात आल्यानंतर संसाराचा गाडा चालत होता त्यामध्ये सासू सासरे ज्या पद्धतीने वागत होते त्यामुळे चांगल्या संसाराला खीळ बसण्याचं काम चालू झालं होतं. आकाश हा रात्री कामावरून घरी येत होता त्यामुळे घरात जे काही चालू होते त्याबद्दल त्याला काहीच माहिती नव्हते. लग्नाला 6 महिन्याचाच कालावधी झालेला होता त्यामुळे आई वडील जे काही सांगतील त्यावर आकाश विश्वास ठेवत होता. करिश्माच्या वागण्यात खूप बदल झाला आहे त्यामुळे तिच्यावर जास्त लक्ष ठेवू अशा प्रकारे आकाशचे आई वडील त्याला एकाचे 2 सांगून त्याचे कान भरत होते. त्यामुळे आकाशाने करिश्माला देखील त्रास द्यायला सुरुवात केली. यापुढे माहेरच्या लोकांना तो बोलायचेच नाही अशा प्रकारची आटच आकाशाने करिश्माला घातली होती. करिश्माला मन मोकळे करण्यासाठी माहेरचा आधार होता, पण ज्या पद्धतीने सासरचे लोक वागत होते त्यामुळे तिने माहेरी आई वडिलांना बोलायला सुद्धा बंद केले. शेवटी आई वडिलांचा जीव असतो त्यामुळे 2 दिवसाला करिश्माचा येणारा फोन अचानक बंद का झाला त्यामुळे करिश्माची चिंता आई वडिलांना पडली. नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी करिश्माचे वडील सासरी पोहोचले आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर करिश्माचे पती सासरे यांनी तुम्हाला करिश्माला भेटायलाच येणार नाही असं सांगितलं आणि यापुढे तुम्ही घरी येत जाऊ नका असं ज्यावेळी सांगितलं त्यावेळी करिश्माचे वडील अतिशय नाराज झाले. कारण आपण मुलगी दिली म्हणजे आई वडिलांना सुद्धा भेटायला अडथळा निर्माण करत असतील तर करिश्माला किती त्रास देत असतील याची त्यांना खात्री पटू लागली होती. करिश्माच्या वडिलांनी जाब विचारायला सुरुवात केली, मात्र तुम्ही तुमची मुलगी दिली आता आमची जिम्मेदारी असे म्हणून त्यांनी करिश्माची भेट सुद्धा वडिलांना घेऊन दिली नाही. करिश्मा बरोबर ज्या पद्धतीने सासरचे लोक वागत होते त्यावरून काहीतरी भयंकर स्वरूपाचं घडेल याची भीती शंकर शेंडगे यांना पडली होती. त्यांनी घरी आल्यानंतर करिश्माच्या आईला देखील याबद्दल सांगितले. त्यावेळी करिश्माच्या चिंतेने आईच्या डोळ्यात पाणी आलं. केवळ 6 ते 7 महिन्यातच अशा प्रकारे वागणूक करिश्माला दिली जात होती आणि अजून आयुष्यभर ती कसे सांभाळेल असा प्रश्न करिश्माच्या आईला पडला होता. काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर करिश्माला दिवस गेले. त्यावेळी सुद्धा शेंडगे परिवाराने राऊत परिवाराला फोन करून मुलीला डिलिव्हरीसाठी माहेरी पाठवा असं विनंती केली. मात्र आम्ही करिश्माला जर माहेरी पाठवले तर घरचे काम कोण करणार अशा प्रकारे करिश्माच्या सासरचे लोक बोलत होते. त्यामुळे शेंडगे परिवार हातात झाला. कसे तरी करून शेवटच्या 4 दिवसात करिश्माला माहेरी पाठविण्यात आलं. त्यावेळी करिश्माला मुलगी झाली. राऊत परिवाराला आता तर डोक्यात मुंग्या यायला लागल्या होत्या. मुलगा झाला असता तर बरं झालं असतं, कारण मुलगी झाली आता तिला सांभाळत कसं बसायचं. सासरचे लोक करिश्माला बघायला सुद्धा आले नाही. त्यामुळे किती निष्ठुरपणे सासरचे लोक करिश्मा बरोबर वागत असतील हे लक्षात येतं. करिश्माला वाटत होते की घरात बाळ आले आहे आता तरी सर्व काही व्यवस्थित होईल, पण तसे काही होताना दिसत नव्हते. बाळ झाल्याच्या 5व्या दिवशी करिश्माचा पती आकाश यांनी फोन करून करिश्माला माहेरी पाठवून द्या असं म्हणायला सुरुवात केली. त्यावेळी करिश्माच्या आईने 8 ते 10 दिवस तरी राहू द्या नंतर पाठवू असे जावयाला सांगितले.
मुळे जावयाने संतापून आहे त्या अवस्थेत तिला सासरी पाठवा, अन्यथा आम्ही तिला घरात घेणार नाही असा दम भरायला सुरुवात केली. नाविलाजास्तव त्यांनी करिश्माला सासरी पाठवले आणि आता सासरी करिश्मा पोहोचली. सासरी गेल्यानंतर घरात बाळ आले आहे याचा थोडा सुद्धा आनंद करिश्माच्या सासरच्यांना नव्हता. आता तर सासरे दिवसाही करिश्मावर वेगवेगळ्या कारणावरून तुटून पडायचे आणि ज्या पद्धतीने त्यांचे वागणे चालू होते त्याबद्दल करिश्माला सहन होत नव्हते. त्यामुळे ती कधी कधी पती आकाशाला सासऱ्याबद्दल बोलायची. त्यावेळी नवरा देखील सर्व काही सहन कर असे म्हणून शांत बसायचा. दिवसेंदिवस वाढत असलेला त्रास करिश्माच्या डोक्याच्या बाहेर जात होता. माहेरचे सुख काही नव्हते आणि सासरचे सुख तर मिळतच नव्हते. हे जर आयुष्यभर असेच चालू राहिले तर माझ्या आयुष्यात पुढे काहीच होऊ शकत नाही. माझ्या काही इच्छा होत्या त्या तर सुरू होण्याच्या अगोदरच संपल्या होत्या. त्यामुळे हे सर्व मला कधीच सहन होणार नाही. आपण हा त्रास सहन कसा करावा असे म्हणून तिने एक दिवस निर्णय घेतला. मुलीला 1 वर्षाचा कालावधी झाला होता. त्या मुलीचा विचार न करता करिश्माने टोकाचे पाऊल उचलले आणि जगाचा निरोप घेतला. तिला रुग्णालयात दाखलही केले होते, मात्र तिचा प्राण वाचू शकला नाही. आता सासरच्या लोकांची पाचावर धारण बसली होती, कारण ज्या करिश्मावर सर्व तुटून पडत होते त्यावरून आता त्यांना जेलची हवा खाण्याशिवाय पर्याय नव्हता. करिश्माचे वडील शंकर शेंडगे यांनी सासरच्या लोकांनी ज्या पद्धतीने करिश्माला त्रास दिला तोच पाडा पोलिसांसमोर वाचला आणि त्यामुळं सासरच्या सर्व लोकांना अटक करण्यात आली. ज्या पद्धतीने करिश्मा सोडून गेली त्यावेळी घरात असलेली तिची मुलगी आईला मोकली होती, तर इकडे आजी आजोबा देखील जेलवारीवर गेले होते.